नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। शिवभक्तीचा महासागर। मूर्तिजापूरमध्ये कावड उत्सवाची धूम, हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली यात्रा। मूर्तिजापूर। प्रतिनिधी विलास सावळे। दिनांक ऑगस्ट 18, 2025। पवित्र श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी आज मूर्तिजापूर शहरात शिवभक्तीचा महासागर अवतरला होता। शेकडो वर्षांची परंपरा असलेला कावड उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। यंदाच्या यात्रेला भाविकांची विक्रमी गर्दी उसळली, ज्यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते। या कावड यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे लाखपुरी येथील विदर्भ कावड उत्सवातून आणले जाणारे पवित्र जल। अंजनगाव, दर्यापूर, मूर्तिजापूरसह विदर्भातील हजारो शिवभक्त श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे जमले होते। या ठिकाणी असलेल्या पवित्र पूर्णा नदीतून कलशामध्ये जल भरून हे भाविक बम बम भोले च्या जयघोषात पायी चालत जवळपास 16 किलोमीटरचा लांबचा प्रवास करत आपल्या गावातील महादेव मंदिरांकडे रवाना झाले। लाखपुरीहून आलेले भाविक हातात कावडी घेऊन मूर्तिजापूर शहरात प्रवेश करताच त्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले होते। स्टेशन परिसर ते जुनी वस्ती या प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी भाविकांच्या स्वागतासाठी मंडप उभारण्यात आले होते। अनेक सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पाणी, अल्पोपहार आणि औषधांची सोय केली होती। या गर्दीत महिला, पुरुष, तरुण आणि वृद्ध अशा सर्व वयोगटातील भाविकांचा समावेश होता। त्यांच्या चेहऱ्यावरील श्रद्धा आणि उत्साह लक्ष वेधून घेत होता। परंपरेला आधुनिकतेचा स्पर्श। यंदाच्या कावड यात्रेत पारंपरिक वाद्यांचा वापर तुलनेने कमी झाल्याचे दिसून आले। ढोल, ताशांचा निनाद आणि पारंपरिक लोकसंगीताची जागा आता डीजे सिस्टीमने घेतल्याचे दिसत होते। त्यामुळे यात्रेतील पारंपरिकतेचा काहीसा लोप झाल्याची भावना अनेक ज्येष्ठांनी व्यक्त केली। असे असले तरी भाविकांची श्रद्धा आणि उत्साह जराही कमी झाला नव्हता। मूर्तिजापूरमध्ये पोहोचल्यानंतर भाविकांनी आपापल्या भागातील महादेव मंदिरामध्ये पवित्र जलाभिषेक करून महाआरती केली आणि प्रसाद वाटप करण्यात आले। शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेने आजही मूर्तिजापूर शहराची ओळख टिकवून ठेवली आहे। हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून तो या भागातील लोकांची श्रद्धा आणि सांस्कृतिक एकोपा दर्शवतो। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज। नमस्कार। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।